नमस्कार, मी आपल्या सर्वांचं गुणवंत करिअर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। बघा, हा चॅनलवर आपण वर्ग 4 आणि 5च्या विद्यार्थ्यांसाठी नवोदयची तयारी मोफत करून घेत आहोत। तरी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्व मंडळींनी सबस्क्राईब करून घ्यावं आणि जे आपले मित्र नातेवाईक आहेत किंवा आपल्या परिसरातील जेही विद्यार्थी आहेत, जिल्हा परिषद शाळेत शिकणारे किंवा इतर की ज्यांच्यापर्यंत नवोदयची कोचिंग पोहोचू शकत नाही किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे फीस देण्याची, तर अशा विद्यार्थ्यापर्यंत आपला हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून खेड्यापाड्यातील विद्यार्थी आपली नवोदयची तयारी घरी बसून करू शकतील, तीही अगदी मोफत। तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत जा आणि हा व्हिडिओ चॅनलची जी लिंक आहे ती आपल्या मित्रापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपला वगैरे शेअर करा, जेणेकरून गोरगरिबांचे मुलं, शेतकऱ्यांची मुलं आणि जे खेड्यात मुलं राहतात त्यांना नवोदयची तयारी करण्याची संधी मिळेल। तरी आपण या व्हिडिओला सुरुवात करू, ठीक आहे। बघा, स्वाध्याय क्रमांक 2.4 आपला झाला होता। आता आपण सुरू करत आहोत स्वाध्याय क्रमांक 2.5, ठीक आहे। बघा, पहिला प्रश्न काय म्हणते, प्रश्न क्रमांक 1, प्रश्न पहिला। बघा, प्रश्न पहिला पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती? बघा पोरांनो, मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की विषम संख्या कोणत्या असतात, तर 1, 3, 5, 7, 9, 11 ह्या विषम संख्याची सिरीज आहे। कशा ओळखायच्या? ज्या संख्येच्या एकक स्थानी है ना, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे जर अंक असतील तर ती संख्या असते विषम। तर पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी, पहिल्या 6 विषम संख्या कोण? पहिल्या 6 अक्षर ओळखत नाही सर आम्हाला, चांगलं लिहा बरं बेटा। बघ, पहिल्या 6 विषम संख्या आपण 100 पर्यंतच्या सगळ्या लिहून काढल्या होत्या, बरोबर आहे। तर त्यातल्या पहिल्या 6, पहिली 6 कोण? 1, 3, 5, 7 आणि 9 किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5 आणि 11 झाल्या पहिल्या 6 विषम संख्या। ज्या संख्येला 2नी पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात, बरोबर आहे। हां, मग या संख्येला, कोणत्या संख्येला 2 भाग जात नाही? तर यांची आपल्याला काय काढायची आहे? सरासरी काढायची। पहा पोरो, सरासरीचा फॉर्म्युला आहे, सरासरी फॉर्म्युला म्हणजे सूत्र, सरासरी बरोबर एकूण घटकांची बेरीज, सम ऑफ ऑल डिजिट्स डिवायडेड बाय ऑल डिजिट्स किंवा ऑल क्वांटिटीज, त्याला मराठीत म्हणतात एकूण घटकांची बेरीज भागिला एकूण घटक, ठीक आहे। पहा, लक्षात घ्या, एकूण घटक किती? 1 + 3 + 5 + 7 + 9 + 11 भागिला किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 किती आहेत? 6। चला, वरच्याची बेरीज करा पोरो, बेरीज किती येते पहा। 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9 25, 25 आणि 1 26, 26 आणि 10 36, किती बेरीज आली? 36, 36 भागिला 6। हां, 36 भागिला 6 करा, झालं तुमचं उत्तर 36 भागिला 6, 6 6 36, बाकी उरला 0, उत्तर काय आलं पोरो? 6। तर सरासरी किती आली तुमची? 6 आली। किती आली बेटा? 6। तुमचं उत्तर आहे 6, ऑप्शन क्रमांक बी, ऑप्शन बी, पहिल्याचं उत्तर बी। चला बघू पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 2, रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले
जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले, तिघांच्या गुणांची बेरीज 235 आहे, तर जॉर्जला एकूण किती गुण मिळाले? किती सोपा प्रश्न आहे. स्वाध्याय क्रमांक 2.3 मध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडवले. तर प्रश्न दुसरा हा तुम्ही स्वाध्याय क्रमांक याच्यासाठी तुम्ही रेफर करायचा आहे, बघायचा आहे. स्वाध्याय क्रमांक, ठीक आहे, स्वाध्याय क्रमांक 2.3 हे प्रश्न मी सोडवणार नाही, कारण हा सोडवलेला आहे, असेच प्रश्न आहेत. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. एका वर्गातील पहिल्या 5 मुलांची सरासरी वय 11.5 वर्ष आहे. त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज 46.5 वर्ष आहे, तर पाचव्या मुलाचे वय किती? सरासरीचा प्रश्न आहे पोरो. पहा लक्षात घ्या, सरासरीचं सूत्र समजून घ्या आधी. सरासरी बरोबर सरासरी, याला इंग्लिशमध्ये ॲव्हरेज म्हणतात. काय म्हणतात पोरो? ॲव्हरेज. आपण गाडीचा ॲव्हरेज काढतो का नाही, आहे की नाही? गाडीचा ॲव्हरेज कसा काढतो? गाडी किती चालली आणि तिथले किलोमीटर चालल्यावर तिनं किती पेट्रोल खाल्लं, आहे की नाही? एका किलोमीटरमध्ये किती चालली, त्याच्यावरून आपण गाडीचा ॲव्हरेज काढतो. ॲव्हरेज म्हणजेच काय? सरासरी. ठीक आहे. तर पहा, एका वर्गातील पहिल्या 5 मुलांचे वय 11.5 आहे. अच्छा, आधी आपण सूत्र लिहू. बघा, सरासरी बरोबर एकूण घटकांची बेरीज, म्हणजे एकूण जे बी काही असेल त्या सगळ्याची बेरीज, एकूण घटकांची बेरीज भागिला एकूण घटक. ठीक आहे पोरो? पहा, लय सोपं आहे हे आहे. आता आपल्याला दिलेलं काय पहा, ते म्हणते पहिल्या 5 पोरांच्या वयाची सरासरी 11.5 वर्ष आहे. म्हणजे सरासरी दिलेली आहे. सरासरी किती आहे? 11.5 वर्ष. बरं, किती पोरायची काढायची म्हणते? पहिल्या 5 पोरायची आहे म्हणते 11.5. ठीक आहे. आणि 5व्या मुलाचं वय काढायचं आपल्याला. इकडे बघा, तर याच्या आधी थांबा, तुम्हाला एक दुसरं आयडिया सांगतो, हे थोडंसं अवघड वाटेल. हे बघा, आता आपल्याला समजा सरासरी काढायची. सरासरी बरोबर किती मुलं आहेत रे एकूण? पहिल्या 5 मुलांच्या वयाची, पहिले 5 मुलं समजा आपण म्हणू x1 अधिक x2 प्लस x3 प्लस x4 अधिक x5. म्हणजे काय? हे 5 पोर आहेत. या 5 पोरायचं वय, याचं असे 5 जणांचं वय आपण एकूण घटकांची बेरीज केली भागिला. एकूण घटक किती आहेत? 5. किती पोरं आहेत? ते सगळे 5 पोरं आहेत ना. 1 2 3 4 5. 5 मुलांच्या वयाची सरासरी आपल्याला दिलेली आहे. हां, आपल्याला, आणि त्याच्यामध्ये पुढं जाऊन काय सांगते आता हे एवढं पहा, हे लक्षात घ्या, हे झाला फॉर्म्युला. पुढं जाऊन काय म्हणते की पहिल्यापासून तर चौघाच्या वयाची बेरीज माहीत आहे म्हणते मला. किती आहे? पहिल्यापासून चौघाची बेरीज 46.5. तर पहा पोरो, वरच्याची सगळ्याची बेरीज करायची आपल्याला. सरासरी दिलेली किती आहे? 11.5. किती दिलेली आहे? 11.5. बरोबर. पहिल्या चौघाच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे, मग ती लिहून टाकू आपण. किती आहे? 46.5. पहिल्या चौघाच्या वयाची बेरीज 46.5. आता उरलेल्या एका पोराचं वय त्याच्यात आपल्याला मिळवायचं आहे 5व्या नंबरच्याचं, पण आपल्याला माहीत आहे का? नाही, म्हणून आपण x5 लिहिलं. ठीक आहे. तुम्हाला x काढता येत नसेल तर तुम्ही असा b काढा, a काढा, काही काढा. ठीक आहे. भागिला 5. आता हे सोडवा लागेल आपल्याला. कसं सोडवतात? हे बघा, तुम्हाला सांगितलं होतं मी की जर एखादा नंबर भागिला असेल, आहे का नाही. आता ही उजवी बाजू आहे, ही डावी बाजू आहे. उजव्या बाजून डाव्या बाजूला जायचं असेल, भागाकार असेल तर गुणाकारात जाते, गुणाकार असला तर भागाकारात जाते, बेरीज असली तर वजाबाकी होते आणि वजाबाकी असली तर बेरीज, उलटं चिन्ह येते. हे 5 इथं भागिले आहेत, याला इकडे पाठवून देऊ. कुठं जाईल? याला गुणिला 11.5 गुणिला 5 हे इकडं आले. बरोबर बरोबर. हे जशाल तसं राहू द्या. 46.5 अधिक x5. हे काय? x5 5व्या मुलाचं वय. 5व्या मुलाचं वय, कारण सगळ्या मुलांच्या वयाची बेरीज आहे नी. हां, याला गुणाकार करा. हा 5 5 25, 2, 5 1 5 2 7,
5 1 5. एका अंकावर पॉईंट आहे. किती अंकावर? एक अंक सोडून उजवीकडून इकडे डावीकडे एका अंकावर पॉईंट आहे म्हणून इथे एका अंकावर पॉईंट दिला. 57.5 आलं. आता लक्षात घ्या हे इकडं पहा, हे 46.5 इकडं अधिक आहेत, अधिक. इकडं आल्यावर काय होतील? वजा. त्याचं चिन्ह बदलेल. इकडे झाले आले 46.5 बरोबर x5. सर असं काउंट करायला तुम्ही इकडं काउंट घ्यायला सगळ्याला? हे भाऊ याला एकट्याला ठेवायचं कारण याच्या वयाची आपल्याला किंमत काढायची. या एक्सची किंमत काढायची आपल्याला म्हणजेच 5व्या मुलाचं वय मिळेल. बरोबर. आता 57.5 वजा 46.5 किती उरतात? 11 उरतात. किती उरतात? 11. बरोबर आहे ना. 46.5 ह्याचं वजाबाकी करा तुम्ही अशी इकडं. 57.5 वजा 46.5 0 1 1. ठीक आहे. 11 बरोबर आलं x5. म्हणजे 5व्या मुलाचं वय किती आहे? 11 वर्ष. किती आहे रे पोरांनो? 11 वर्ष. 11 वर्ष आहे 5व्या मुलाचं वय आणि आपल्याला तेच विचारलं होतं. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. समजलं का? हां सोपं आहे. बरं पुढे पाहू. घसा कोरडा झाला रे पोरो. लय वेळचा शिकवायलो. पाण्याची व्यवस्था नाही इथं, करावं लागेल. हां प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 पहा. 3 संख्यांची सरासरी 12 आहे. 3 संख्यांची सरासरी 12 आहे. त्याच्यातल्या 2 संख्या आहेत 13 आणि 15. तर तिसरी कोण? एकदम सोपं. बघा सरासरी बरोबर पहिली संख्या किती त्यानं सांगितली आपल्याला? 13 आहे. दुसरी 15 आहे. तिसरी माहीत नाही म्हणून x घेतली आपण. जी माहीत नाही तिला x घ्यायचं आहे का नाही. x आपला आवडतीचा विषय. हां भागीला किती करायचं सर? जेवढे घटक असतील. किती घटक आहेत? 1 2 3 भागीला 3. तर बघा 3 संख्यांची सरासरी 12 आहे. आता सरासरी आपल्याला सांगेल किती आहे प्रश्नात? 12 आहे. सरासरी किंमत दिलेली आहे म्हणून लिहिलं सरासरी जागी 12. याची बेरीज करा. हे किती होतात? 28 अधिक x भागीला 3. आता भागीला 3 एक पायरी शिल्लक करू आपण. जाऊ द्या. 3 इकडं भागीला आहे. तिकडं आल्यावर गुणीला म्हणजे 12 गुणीला 3 बरोबर. बरोबर 28 अधिक x 12 36. आता पहा पोरो इकडे हे 28 अधिक आहेत. याच्या आधीचं चिन्ह पाहिजे. याच्या आधी पाहायचं. इथं पाहिजे. इथं कोणतंच चिन्ह नाही. कोणतंच चिन्ह नाही म्हणजे काय? अधिक. कोणतं चिन्ह म्हणजे अधिक प्लस. इकडं अधिक 28 आहेत म्हणजे धन 28 आहेत. इकडं डाव्या बाजूला आल्यावर ऋण 28 वजा 28 होतात. बरोबर x. वजाबाकी करा. 36 वजा 28 किती उरतात? 8 उरतात. किती उरतात? 8. म्हणजेच काय? तर तिसरी संख्या किती आहे? 8 आहे. तिसरी संख्या 8 आहे. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. वेरी राइट. कोई प्रॉब्लम नहीं होना चाहिए. बिल्कुल नहीं होना चाहिए. बहुत आसान है. चलिए आगे चलते. प्रश्न क्रमांक 5. क्वेश्चन नंबर 5. प्रश्न क्रमांक 5. क्वेश्चन नंबर 5. एका सायकल स्वार 4.5 तासात 45 किमी अंतर जातो तर त्याचा सरासरी वेग किती? फारच अवघड प्रश्न विचारला पोरं. एका तासात म्हणजे एका घंट्यात. सॉरी एका तासात नाही 4.5 तासात. किती तासात? 4.5 तासात. बघा वेळ किती आहे? वेळ आहे 4.5 तास म्हणजे 4.5 तास. किती? 4.5 तास. किती अंतर कापते? अंतर आहे 45 किमी. किमी म्हणजे रे? किमी म्हणजे झॅमीची बहीण किमी आहे का नाही? झॅमीची बहीण किमी आहे का नाही? किलोमीटर. किमी म्हणजे किलोमीटर. बघा आपल्याला काढा म्हणते स्पीड काढायचा. स्पीड म्हणजे मराठीत वेग. काय काढायचं आपल्याला? वेग काढायचा. वेग म्हणजे स्पीड पोरो. वेग म्हणजे काय? स्पीड काढायचं आहे. ठीक आहे.
आता लक्षात घ्या, एक सायकलवाला आहे, त्याला 45 किलोमीटर म्हणजे वाशिमवरून हिंगोली जायला 4.5 घंटे लागतात. किती टाईम लागते? 4.5 घंटे म्हणजे 4.5 तास लागतात. ठीक आहे. तर आपल्याला त्याचा किती स्पीडनं सायकल चालवायला, किती वेगानं चालवायला हे काढायचं. वेगाचं सूत्र असते पोरांनो, फॉर्म्युला ऑफ स्पीड इज वेग बरोबर अंतर भागिला वेळ, अंतर भागिला वेळ. ठीक आहे. वेग बरोबर अंतर भागिला वेळ. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम. आलं लक्षात? हां, आपण मराठीतच शिकू, काय हरकत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. वेग बरोबर किती अंतर आहे पोरो? 45 भागिला वेळ किती आहे पोरो? 4.5 तास. ठीक आहे. तर इथं पॉईंट आहे, पॉईंटनं आपल्याला भागता येत नाही, तर पॉईंटला पळवायचं. पॉईंटला कसं पळवता येते सर? बघा किती अंकावर पॉईंट आहे? 1 अंक सोडून. म्हणजे जर 10ने गुणलं तर पॉईंट पळून जाते. मग एकट्याला गुणाय जमते का? नाही. याला जर 10 लाडू दिले तर वरच्याला पण द्यावं लागतात, नाही तर वरचा नाराज होते भाऊ. आलं लक्षात? गणिताचा नियम आहे. सगळ्यासोबत समान वागायचं है ना, भेदभाव करायचा नाही आणि टाळाटाळ करायची नाही भाऊ. याला 10 लाडू दिले तर याला बी 10 लाडू द्यावं लागतात. हां हां हां, चल पाय. 45 भागिला 4.5 याला गुणिला 10, वरच्याला गुणिला 10, म्हणजे बॅलेन्स करायचं. काय करायचं पोरो? बॅलेन्स. याचा गुणाकार काय येते पहा, याचा गुणाकार येते 450 भागिला, याचा गुणाकार करा 450, याचा गुणाकार येते 45.0. 0.0 म्हणजे काय? तो नसल्यातच जमा आहे, म्हणजे 450 भागिला 45 करायचं. हे बा 450 भागिला 45 कसं होणार? 45 एक 45, बाकी उरले 0. ह्यो 0 आला खाली 0. बर 45 0 0, बाकी उरले 3 भोपळे. उत्तर आलं 10. कळलं का पोट्ट्यो? तर वेग आला पोरांनो 10. आता याचं युनिट काय लिहायचं? युनिट म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतात मला नाही माहीत. ठीक आहे. म्हणजे इथं काय वर काय होतं आपलं 45 काय होतं? किमी. 45 काय होतं? किमी. हे काय होतं? किमी. आणि हे काय होते? तास. हे काय होते? तास. म्हणजे 10 किमी प्रति तास असं याचं उत्तर येते. 10 किमी प्रति तास असं उत्तर कोणतं आहे पहा. हां, दर ताशी 10 किमी, प्रत्येक तासाला 10 किमी. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. एका तासामध्ये 10 किलोमीटर सायकल पळवते भाऊ तो सायकलवाला. आलं का लक्षात? काय अडचण नाही? बिलकुल नाही. तर मग आता शिकवायला पोरो तर लाईक करायचं, शेअर करायचं, आपल्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं, जेणेकरून तुमच्यासारख्या अजून दुसऱ्या मित्रांना, तुमच्या पाहुण्या रावण्यांना सगळ्यांना मदत होईल या व्हिडिओची आणि ते सुद्धा तयारी करतील. बरं पोट्टो? हां, नाही तर बस आलं की खाल्लं तसं करू नका. दुसऱ्याला बी शिकू द्या. व्हॉट्सअपला शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा. ठीक आहे, त्यांना पण शिकू द्या. प्रश्न 6वा. प्रश्न 6वा विसरले का रे? कितवा स्वाध्याय सुरू आहे आपला? विसरायचं नाही. 2.5 2.5 आहे. ठीक आहे, स्वाध्याय सुरू आहे पोरं हो 2.5. प्रश्न 6वा. 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे. पहिल्या 5 संख्यांची बेरीज 75 आहे. तर 6वी संख्या कोणती? एकदम सोपा प्रश्न सरासरीचा. पहा, सरासरी बरोबर सगळ्या संख्यांची बेरीज वर असते भागिला एकूण संख्या. किती संख्या आहेत? 6 संख्यांची. 6 संख्या म्हणजे खाली किती येणार आहेत पोरो? भागिला 6 येणार आहेत, कारण 6 संख्या आहेत एकूण. आणि त्या सगळ्या 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे. बरं असू द्या. पहिल्या 5 संख्याची बेरीज आहे 75.
बरं, आता 6 संख्या मग मगाच्या सारखंच x1 अधिक x2 अधिक x3 अधिक x4 अधिक x5 अधिक x6, कारण 6 संख्या आहेत ना, सगळ्यांची बेरीज भागीला 6. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा, ते म्हणते की सरासरी किती आहे, तर सरासरी आहे म्हणते 15.5. किती आहे? 15.5. बरोबर. हे भागीला 6 जशाला तसेच राहणार, याला काही होणार नाही. ठीक आहे, कारण 6 संख्या आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणून 6 खाली. ठीक आहे, पहिल्या 5 संख्या 75 आहेत म्हणते. या x1 पासून तर या x5 पर्यंत एवढ्या संख्यांची बेरीज किती आहे म्हणते? 75. आणि त्याच्यात अजून एक संख्या मिसळवायची आपल्याला, x6. आता ती माहीत नाही आपल्याला, तीच काढायची आहे की नाही? एकदम सोपं आहे. इकडं भागाकारात आहे, इकडं आला का गुणाकार. 15.5 गुणिले 6 बरोबर 75 अधिक x6 x6 बरोबर. हां, याचा गुणाकार करून टाका. 15 × 90 आणि 6 × 5 = 30, 93 येते याचा गुणाकार. किती येते? 93. तुम्ही करून पाहायचं आरामशीर, काय ताण घ्यायचा नाही. 15 × 90 होतात आणि 6 × 5 = 30 म्हणजे 0.3 म्हणजे 93 बरोबर. आता हे इकडं 75 अधिक आहेत, तुम्हाला सांगितलं होतं याच्या आधी बघायचं. कसं बघायचं? आधी. तर 75 आहेत, तर या 75ला जेव्हा आपण आता हे उजव्या बाजूला डाव्या बाजूला घेऊन आलो तर हा काय होते? वजा होते. काय होते? वजा. बरोबर x6. याची वजाबाकी करा, किती उरते पहा. 30 तुमची किंमत असेल 6व्या संख्येची. पहा 93 वजा 75, 13तून 5 गेले पोरो 8, हातचा आला 1, 18. किती उरले? 18. म्हणजे 18 बरोबर x6. म्हणजे 6वी संख्या कोण आहे? 18. कोण आहे 6वी संख्या? 18 आहे. ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी. कळलं का? सोपं आहे. सरासरीचा फॉर्म्युला काय म्हणते? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. 6 संख्या, 6 संख्यांची बेरीज भागीला 6. पहिल्या 5 संख्यांची बेरीज दिलेली आहे म्हणून 75 लिहिले. 6वी संख्या माहीत नाही म्हणून x6 लिहिलं. आलं लक्षात? पुढचं तुम्हाला सांगितलं. धन्यवाद. पुढचा प्रश्न बघू. पहा प्रश्न क्रमांक 7. 2 प्रश्न राहिले पोरो, घाई करू नका. हां, पहा तुम्ही काय करायचं पोरांनो, हे मी जे काही शिकवायलो हे बघायचं, हे ऐकायचं आणि हे जशाला तसं वहीत लिहून घ्यायचं. तारीख टाकून लिहून घ्यायचं. तारीख टाकायची. बरं, तारीख टाकून लिहून घ्यायचं. पहा प्रश्न क्रमांक 7. एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंग्सच्या धावांची सरासरी 28 आहे. क्रिकेटमध्ये इनिंग्स होतात ना. हां, 24 इनिंग्सच्या धावांची सरासरी 28 आहे. बरोबर. आणि 25व्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास सरासरी 29 होईल? पहा थोडासा प्रश्न किचकट आहे तुमच्या दृष्टीनं, पण सोपा पण आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही. एकूण इनिंग्स किती आहेत पोरो? पहा एकूण इनिंग्स. आता इनिंग्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? ते खेळतात क्रिकेट. 1 इनिंग 2 इनिंग म्हणजे एक टीम पूर्ण खेळल्यावर त्याला 1 इनिंग म्हणतात. अशा किती आहेत? 24 इनिंग्स आहेत. ठीक आहे, 24 इनिंग्स. कसं आहे बे? इनिंग्स. ठीक आहे. हां, 24 इनिंग्स ज्या आहेत, एकूण इनिंग्स आहेत 24. एकूण इनिंग्स आहेत 24 आणि 24 इनिंग्स जेव्हा आहेत तर सरासरी आहे 28. 24 इनिंग असल्यावर सरासरी किती आहे? सरासरी आहे 28. बर, तर यांचं म्हणणं काय पहा, पहिले एवढं समजून घ्या. 24 इनिंग आहेत तेव्हा सरासरी धावा म्हणजे रन, सरासरी रन किती आहेत? 28. म्हणजे असं समजा तुम्ही 24 मॅचमध्ये 28 रन काढले. ठीक आहे, 24 मॅचमध्ये 28. तर 24 मॅचमध्ये 28 नाही, 24 मॅचचा ॲव्हरेज रन म्हणजे सरासरी धावा. सरासरी धावा ह्या 28 आहेत. ठीक आहे, तर म्हणते अशा एकूण जर 25
एकूण इनिंग्स, ठीक आहे, एकूण इनिंग जर 25 खेळायच्या असतील म्हणजे 24 नंतर अजून एक इनिंग खेळायची आणि ती इनिंग खेळल्यावर सरासरी किती यायला पाहिजे म्हणते, सरासरी यायला पाहिजे म्हणते 29 धावाची. तर मला सांगा म्हणते 25व्या इनिंगमध्ये किती रन काढा लागतील. आलं का लक्षात, असा प्रश्न आहे. 25व्या इनिंगमध्ये किती रन काढले म्हणजे सरासरी 29 होईल असं विचारलं पोरं आपल्याला. पहा लक्षात घ्या, 24 इनिंग आहेत, सरासरी 28 आहे, बरोबर. तर एकूण धावा आपल्याला काढायच्या. इथं एकूण धावा, इकडं बा फॉर्म्युला असा तयार होते, म्हणजे सूत्र सरासरी बरोबर एकूण धावा. आता म्हणू नका इथं छावा, नाही तर मनसाल छावा लिहिलं सर तुम्ही. एकूण धावा म्हणजे रन भागीला इनिंग्स, एकूण इनिंग्स, ठीक आहे, एकूण इनिंग्स. सरासरी किती आहे इथं पहा, पहिल्या याच्यात 28 बरोबर एकूण धावा भागीला इनिंग्स किती आहेत पोरो, 24. मग एकूण इनिंग्स बरोबर काय येईल, हे 24 इकडे भागीला आहे, तिकडे गुणाकारात येतील, ठीक आहे. तर एकूण धावा येतील तुमच्या, एकूण धावा बरोबर 28 गुणिला 24 याचं उत्तर, ठीक आहे. पहा याचं उत्तर किती येते तुम्ही करून पहा. आपण इथं याच्यावर बघू लगेच कॅल्क्युलेटरवर. 725 28 गुणिला किती रे, 24 ना, हां 24 इनिंग्स 672 धावा होतात. किती 72 धावा होतात पोरो, 672 धावा होतात. कुठं गेला, हां 672 धावा झाल्या पहिल्या वेळेस. आता दुसऱ्या वेळेस किती होतात पहा, 25 इनिंग आहेत म्हणते, सरासरी एवढी. तर आता मी डायरेक्ट लिहिणार, हां फॉर्म्युला नाही लिहिणार. एकूण धावा किती, एकूण धावा सरासरी गुणिला इनिंग्स. सरासरी किती येतात 29, इनिंग्स किती येतात 25. तर याचं उत्तर किती येते हे आत्ताच पाहिलं होतं आपण. याचं उत्तर येते 25 गुणिला 29 करू बरं आपण इकडं, ठीक आहे. पहा लक्षात घ्या, 25 9 225, त्याच्यातले आले 5, हातचे उरले 22, ठीक आहे. 25 2 50, 50 आणि 22, 50 आणि 22 70 आणि 2 72, ठीक आहे. 725 धावा. आता पहा हे झालं इनिंग्सच्या धावा, रन्स. आता आपल्याला विचारलं काय, ते म्हणते भाऊ मला सांगा म्हणते की 24 इनिंगमध्ये एवढ्या धावा झाल्या आणि सरासरी 28 आली. तर 25व्या इनिंगच्या वेळेस 29 सरासरी व्हायसाठी 25व्या इनिंगमध्ये म्हणजे 25च्या मॅचमध्ये किती धावा काढल्या भाऊ. 24 इनिंग होईपर्यंत एवढ्या होत्या आणि 25 झाल्यावर एवढ्या झाल्या. तर 25व्या याच्यात किती शिल्लक झाल्या, किती सोपं आहे. 24पर्यंत 672 होत्या 24 इनिंग लोक, 25व्या इनिंगले 725 झाल्या. म्हणजे 725मधून जर 672 वजा केले तर आपल्याला 25व्या इनिंगच्या धावा मिळतील, बरोबर आहे. म्हणून मी करणार 25व्या इनिंगला, ठीक आहे, 725 वजा 672 धावा. याची वजाबाकी करा बरो. 3 12तून 7 गेले 5, हातचाला 1 0, 53 धावा काढल्या त्यानं 5व्या इनिंगमध्ये. किती काढल्या 53, 53. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी पोरो. क्या समझ में आ रहा है, क्या भेजे में घुस रहा है कि नहीं घुस रहा, हाँ घुसेगा, धीरे धीरे घुसेगा. प्रैक्टिस करते रहो, छोड़ो मत, ठीक है. छोड़ेंगे नहीं, बराबर है, फोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. तो क्वेश्चन नंबर 7 का आंसर है भैया 53. ओके, लास्ट क्वेश्चन ऑफ दिस स्वाध्याय एक्सरसाइज 2.5, क्वेश्चन नंबर 8, प्रश्न क्रमांक 8.
टांटाडान. कितवा स्वाध्याय सुरू आहे? स्वाध्याय क्रमांक 2.5. शेवटचा स्वाध्याय, शेवटचा प्रश्न. पापरो, एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या बांधल्या. बर, एका पेटीत किती गोळ्या टाकल्या? चॉकलेट टाका होते ना माय, गोळ्या खाटत नाहीत. एका पेटीत 36 गोळ्या. किती? 36. किती पेट्या बांधल्या रे पोरो? एकूण पेट्या 128. एकूण पेट्या 128. एकूण पेट्या 128. समजलं का बेट्या? ओय बेट्या, पाय पेट्या. एवढ्या आहेत. तर पुढं काय म्हणते पाहू. जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या, म्हणजे पहिले किती भरल्या होत्या? 36. मग 4 कमी केल्यावर किती गोळ्या राहतील? सांगा पटकन. 36 शोधून 4 गेले 32. ठीक आहे. 4 गोळ्या कमी भरल्यावर पेटीत किती गोळ्या उरतील? 32. ठीक आहे. तर हे आधीचं आहे. हे कसं आहे? आधीचं आहे. ठीक आहे. नंतर काय होते पहा. नंतर काय म्हणते? एका पेटीत 4 गोळ्या कमी, म्हणजे 36 + 4 म्हणजे किती गोळ्या रे पोरो? 32. एका पेटीत 32 गोळ्या. तर ह्या पूर्ण गोळ्या भरण्यासाठी किती पेट्या लागतील? बरोबर आहे. पहा, समजून घ्या. पहिले लक्षात घ्या, एका पेटीत 36 येतात, अशा 128 पेट्या आहेत. मग सगळ्या पेट्यात किती गोळ्या येतात? मी काय म्हटलं तुम्हाला, एकावरून अनेकाची किंमत काढायची असली की काय करावं लागते? गुणाकार. दांड्या खेळायला लागतात. टेनिंग टेनिंग गुणाकार होते, है ना. हां, मग याचा गुणाकार करा. 128 × 36 याचा गुणाकार करा. मी डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर करतो, तुम्ही करायचा. हो, करता येत असेल ना. हां, गुणाकार आला पाहिजे. पर एक करून दाखवतो. 6 न करायचा. हां, पहा पोरो, आपला व्हिडिओ जास्त लंबा होत आहे, त्याच्यामुळे मी इथं सॉल्व करून नाही दाखवणार. मी डायरेक्ट उत्तर लिहिलं. 128 × 36 याचं उत्तर येते पोरांनो 4608. एवढ्या गोळ्या आहेत सगळ्या. एकूण गोळ्या काय आहेत त्या? एकूण गोळ्या आल्या 4608. एवढ्या गोळ्या किती पेट्यात बसतील जर एका पेटीत 32 गोळ्या भरल्या? कारण 36 पेक्षा 4 कमी करायच्या म्हणजे 32. म्हणजे तुम्हाला 4608 / 32 करायचं आहे. काय करायचं आहे? 4608 / 32. कारण अनेक गोळ्या आहेत, त्या 32 पेट्यात भरायच्या आहेत. सॉरी, ह्या एवढ्या गोळ्या किती पेट्यात भरल्या जातील? आणि एका पेटीत किती येतात? 32. म्हणून एकूण पेट्या किती लागतील? तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागते पोरो? इथं भागाकार करावं लागेल. काय करावं लागेल? भागाकार. ठीक आहे. एका पेटीत तर 32 आहेत ना. एकूण किती पेट्या लागतील? एकूण पेट्या बरोबर एकूण गोळ्या भागिला एका पेटीतील गोळ्या, आहे का नाही. म्हणजे 4608 / 32 असं सोडवायचं आहे. आता 32चा पाडा तयार करा किंवा सोपं उत्तर एक असते, याला लहान करा. ठीक आहे. आता याला लहान कशानं? याला 4 भाग जाते 5 दोन्ही संख्येला. 4 8 32 होतात. आणि 4चा आपण काय म्हटलेलं आहे की शेवटच्या 2 संख्येला जर 4 भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला भाग जाते. म्हणून मला माहीत आहे की 4 या संख्येला भाग जाते. 4 भाग देतो मी. पहा इथं काय होते. 4 1 4, 4 1 4, इथं 2 उरले. 4 5 20, 4 2 8 भागिला काय? 4 8 32. म्हणजेच 1152 भागिला जर 8 केलं तर एवढंच उत्तर येते. याचं जेवढं येते तेवढं. आलं लक्षात? हां.
तुम्हाला असं येत नसेल तर तुम्ही 32चा पाडा तयार करायचा, 32 एक 32, मग उरलेले हे का नाही, किंवा याला अर्धा अर्ध करा, 32चे अर्धे 16 आणि याचे अर्धे करायचे, ठीक आहे, अर्धे अर्धे करू बरं, पहा 32चे अर्धे 16 आणि याचे अर्धे किती, 4चे अर्धे 2, 6चे अर्धे 3, शून्याला शून्यच लिहायचं, 8चे अर्धे 4. आता याला 16ने भागायचं, नसेल येत याला अजून लहान करायचं, ते 1100 किती येते 52 येते, 1152 भागिला 8 असं. आता भागाकार करू आपण, पहा 1152 भागिला 8, 8 एक 8, हातचे आले 3, 5 आला खाली 35, 8 चुंग 32, 8 45, 8 चुंग 32, 35पेक्षा लहान आहेत, बरोबर. याची वजाबाकी केली, 3 उरले, हे 2 आले खाली, 32 झाले, 8 चुंग 32. तर आपलं अशा प्रकारे पोरांनो उत्तर आलं 144. ऑप्शन क्रमांक किती होता, ऑप्शन क्रमांक बी, ऑप्शन क्रमांक बी होता पोरो. तर बघा अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक 2.5 फस्त केला, ठीक आहे. तर पुन्हा नेहमीप्रमाणे तुम्हाला तेच सांगतो की गुणवंत करिअर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या गोरगरिबाच्या लेकराची नवोदयची तयारी मोफत त्यांच्या घरी बसून ते करू शकतील. कारण पावसाने खूप धुमाकूळ गाजवलेला आहे आणि अशा परिस्थितीत आपले लेकरं शहराच्या ठिकाणी जाऊन शिकू शकत नाहीत किंवा त्यांच्याकडे तेवढी आर्थिक परिस्थितीसुद्धा नाही आहे की नाही. तर अशा अडचणीत आपण एकमेकांची मदत केली पाहिजे, म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मंडळीपर्यंत पोचला पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत पोचला पाहिजेत आणि तो तुम्ही नक्की पोचवाल अशी मला अपेक्षा आहे. तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा. जय हिंद.